अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आयोगाने जाहीर केली असून याकरिता 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे अनेक इच्छुक कामाला लागले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। यामध्ये 7 टप्प्यात मतदान होणार असून यासोबतच देशातील 26 राज्यातील विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। या विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त झाली होती। त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून याकरिता 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून लोकसभा निवडणुकीसोबतच ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे। यासोबतच लोकसभेच्या निकालासोबत या पोटनिवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 28 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार असून 4 एप्रिल पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। तसेच 8 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून 26 एप्रिल रोजी मतदान व 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होऊ घातली असल्यामुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येक पक्ष कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कमी वेळात हा निर्णय राजकीय पक्षांना घ्यावा लागणार असल्यामुळे हे निवडणूक जाहीर होतात काहींनी आतापासून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे।